हॅलो, नूतन ताई आहेत का? कोण? प्रीतीताई का? हो. अहो तुम्ही कशाला गेलात? अहो तुमच्या घरात तुमच्या नवऱ्यानं इतका अपमान केल्यानंतर आणखी थांबण्यात काय अर्थ होता का? अहो पण तुम्ही राहिला असता तर निदान मला मदत आधार तरी झाला असता. हो नाही नाही प्रीतीताई, तुमच्या नवऱ्यानं माझा इतका पाणउतारा केलाय की नूतनलाही खूप राग आलाय. हो भडकले ती, हो चक्क भांडायला सुद्धा निघाली होती. नाही 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 मी थांबवलं तिला, म्हटलं जाऊ दे ग. अगं एकानं गाय मारली म्हणून लगेच दुसऱ्यानं काही वासरू मारायला नकोय. आणि जो माणूस माझ्याशी म्हणजे मेवण्याशी इतका वाईट वागू शकतो ना, तो आपल्या सख्ख्या बहिणीशी वाईट वागायला घाबरेल कशाला? पण तुम्ही मला न सांगता निघून गेलात. आता मी अगदी एकटी पडली हो. आता काय, यांना रान मोकळ झालंय हवं तसं वागायला. हो प्रीतीताई, तुमचा नवरा त्या इंडस्ट्रीतील पोरींपैकी कोणाच्या तरी गळाला लागणार आणि दारू पैसा यांच्या नादाने गाळ्यातही जाणार. हा म्हणजे माझा बाकी ते लिहून ठेवा तुम्ही प्लीज. तुम्ही नूतनताईंना मला फोन करायला सांगाल? अहो त्या आल्या तरी मला मदत होईल हो त्यांची. नाही म्हणजे तुमच्याबद्दल मला सहानुभूती आहे, पण माझ्या बायकोचा मेवण्याकडून अपमान करून घ्यायची इच्छा नाहीये माझी. आणि तुम्ही कितीही अडचणीत असलात आणि नूतन घरी यायला तयार असली तरी मी तिला माहेरी पाठवणार नाहीये, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बरं मी आता फोन ठेवते, कारण यांची यायची वेळ झाली आहे. आणि यांना जर कळलं मी तुम्हाला फोन केला होता तर माझी काही खैर नाही. हां पण तुम्ही नूतन वंशांना सांगाल निदान मला फोन तरी करायला? ठीक आहे. ओके ओके बाय. दिस इज द प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके. याची एक कॉपी फ्लॉपीवर बनवून ठेवली आहे. बाकी जेव्हा आपण मीटिंगला जाऊ तेव्हा बोलूच. ओके. आणि या. हॅलो. हाँ पीयूष बोल. कधी? केलवानी मंडळाचा? नाही नाही यार, मला तो फार बोर वाटतो. बरं आजचा काय प्रोग्राम आहे? बोल साहेब पाप. व्हेरी गुड. मी रात्री पोहोचते तिथे. ओके बाय. हां काय म्हणत होतास? प्रोजेक्ट रिपोर्ट. ओ या. बाकी जेव्हा आपण मीटिंगला जाऊ तेव्हा बोलूच. हे बघ निशांत, मला असं वाटतं की प्रोजेक्ट 1 आणि प्रोजेक्ट 2 मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. नाही? अगं स्किल्ड लेबर लागणार आहे, तेही इतकं आणणार कुठून? अरे ते सगळं मी पाहून घेईन रे, तू काळजी करू नकोस. हॅलो. ओ हाय दिनेश, कसा आहेस? अरे मी कालच तुझी आठवण काढली. नाही नाही यार, आज नको, 2 दिवसांनी बघू ना. ओके बाय. हां तर स्किल्ड लेबर. या स्किल्ड लेबरचा जो काय प्रॉब्लेम आहे ना, तो मी हँडल करेन. यू डोंट वरी ॲट ऑल. ओके. ओके. इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या लोकांशी बोलायला लागेल. बँक अग्रीमेंट, ओडी वाढवून घेणं वगैरे. आणि सारखा तुझा फोन वाजणार आहे. आज भेटूया का, उद्या भेटूया का, शॉपिंगला येते का? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. Oh yes. I'm sorry. It's none of my business. But this project is. खरं सांगायचं तर हे सगळं आमच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. केवळ तुम्ही या प्रोजेक्टमध्ये आहात म्हणून मी आणि बाबा आहोत. अर्थात बाकीची काही इक्वेशन्स आहेत. तो फोन घे, नाही तर जीव जाईल समोरच्याचा. दुसऱ्याचा जीव तिसऱ्यासाठी चालला याची काळजी आहे तुला, पण स्वतःच्या जीवाची काय अवस्था आहे याची पर्वा आहे? हॅलो. 10 मिनिटांनी फोन करा. नाही नाही या आठवड्यात नाही, नंतर बघू. नंतरचा अर्थ कळतो? या प्रोजेक्टवरून आमच्या घरात आधीच खूप रामायण झाले. हो रे, पण अख्खं रामायण घडलं तरी रामाची सीता नेमकी कोण हा प्रश्न बाकीच आहे. मला वाटतं तेही सांगायची वेळ आता आली आहे. मलाही तेच म्हणायचंय. नक्की सांग आता काय ते.
हे काय करताय तुम्ही? किती पिताय? चौथा आहे, चौथा. तुला हवे? शी, हवेट. विचारायला काही वाटत नाही का हो तुम्हाला? त्यात काय वाटत? तू नाही त्या कोणत्या नूतनच्या नवऱ्याचा हात धरून मला सुधरवायला निघाली होतीस. नूतन एक मूर्ख, तिचा नवरा बिंडोक, तू 7 मूर्ख. तुम्ही 3 मूर्ख मिळून माझ्यासारख्या शाण्या माणसाला मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही तुम्हाला. जमलं नाही तुम्हाला सुधरवण्याचा प्रयत्न. हे पा, माझं ऐका. मी काय जोरूचा गुलाम आहे तुझा ऐकायला? हा, वीरेंद्र शिरोडकर आहे मी, वीरेंद्र शिरोडकर. इंडस्ट्रीजला नंबर 1 डिरेक्टर आहे मी. इंडस्ट्री सलाम करते मला, सलाम. बिकॉज आय एम अ सक्सेसफुल डिरेक्टर. नवीन मुलं मुली मरतात, दिवस रात्र प्रयत्न करतात माझ्यासोबत काम करण्याचा. का? कारण त्यांना माहिती आहे एकदा यांनी ब्रेक दिला की इंडस्ट्रीतला कुठलाही माणूस कोणी अडवू शकत नाही त्यांना. वीरेंद्र शिरोडकर. माझ्या फिल्म्स, माझा स्क्रीन प्ले, माझी फ्रेमिंग, हे सगळं वेगळं असतं. त्याला वीरेंद्र टच असं म्हणतात. काय म्हणतात? वीरेंद्र. आता बस करा ना. बस करा आता? अरे आता तर मैफिलीला सुरुवात झाली आहे. बस करा. मी तुमच्या पुढे नाक घासू का? प्लीज प्लीज आता थांबवा. Cheers. मी घर सोडून जाऊ का? मी नाही अडवणार तुला, शपथ, प्रॉमिस. अरे इथे मुली वाट बघतायत वीरेंद्रची बायको कधी सोडून जाते त्याला. तू नाक्यापर्यंत जा, धडा 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 मुली घरात येतील. पैसे असोस्तवर येतील. हो ना. नूतन, तिचा नवरा, तेही पैशा मागेच गेलेत. I'm sorry. It's okay. तू काही बोलणारच का, की असाच बघत राहणार आहेस हिंदी सिनेमातल्या हिरो सारखा? आजूबाजूला आता नजरच जात नाही, म्हणजे बघण्यासारखं काहीच नसतं. उंच उंच इमारती किंवा रस्त्यावरचे खोल खोल खड्डे. खरंय, आपल्या वेळी रहदारी सुद्धा पाहावीशी वाटायची नाही, आणि आता त्याचे ट्रॅफिक झाले. किंवा हिंदीत सांगायचं झालं तर यातायात. मी लहान असताना माझा चुलत भाऊ मला रेल्वे गाड्या बघायला घेऊन जायचा. सगळीच जण बघतात लहानपणी गाड्या, पण मी गाड्या बघायचो ते रेल्वे कॉलनीतून. वेगवेगळ्या, अख्ख्या, लांबलचक, कधी वेगवेगळ्या सुट्ट्या होणाऱ्या, एक एक डब्यांच्या, तर कधी यार्डात जाणाऱ्या केबिलवाण्या. आकांक्षाला भयंकर नाद होता नाही? हा, अनुष्काला फारसा नव्हता नाही.
बेटा आज कळत नाही सारखी तहान लागते. ज्यूस येणार? कसला? ऑरेंज? नको नको, तेवढं सोडून कुठलंही चालेल. ओके, दो मोसंबी ज्यूस. घे. चांगलंय. तर तासनतास माझ्या भावाच्या घरनं मी रेल्वे बघत बसायचो. माझ्या भावाच्या कॉलनीच्या गेट बाहेर एक लोखंडी बार होता, त्याला टेकून. त्या लोखंडी तापत्या बारचा स्पर्श अजूनही माझ्या कपाळाला कधी कधी जाणवतो. शेकडो ट्रेन्स, हजारो माणसं, आणि त्यातूनच मला चिकाटीनं एखादी गोष्ट घडण्यासाठी वाट बघत बसायची सवय झाली असेल. तुला नक्की माहित नाहीये तुझ्यावर कोणी हल्ला? म्हणजे यामागे कुणाचा हात असावा नाही कळत. तुझ्या लक्षात नसेलच, पण आजचाच तो दिवस. ज्या दिवशी तुझ्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. पहिल्यांदा इथंच भेटलो होतो? खरंच नाही आठवत. ठीक आहे रे, पुरुषांना नाहीच आठवत असलं काही. पण बायका फारच सगळं जपतात. अगं खरंच नाही राहिलं लक्षात. ठीक आहे, मी अगदी सहज म्हणाले, अगदी जनरल. पण पटलं मला हे. काही पुरुषांना फक्त लग्नच लक्षात राहतं आणि काही जणांना तर फक्त तारीखच लक्षात राहते. त्या लक्षात ठेवाव्या लागत नाही, आपोआप राहतात. जसं आपलं वजन, आपली उंची, आपला टेलिफोन नंबर आपल्या लक्षात राहतो ना, तसं. आपल्यापासून दुसऱ्या माणसासाठी वेगळा विचार कसा करू शकता तुम्ही? त्याची सुख दुःख आपली कशी मानू शकता तुम्ही? नाही म्हणजे आम्हाला जमू शकणार नाही असं नाही, पण मैत्रिणीसाठी म्हणून तर स्त्रीच्या वाट्याला जास्त दुःख येतात, कारण ती सगळं सहन करू शकते. हे हॉटेल आपल्या कॉलेजच्या वेळेला फार वेगळं होतं नाही? आपलं कॉलेजही आपल्या कॉलेजच्या वेळेपेक्षा वेगळं आहे की. या कॉलेजच्या बाहेरची हॉटेल्स आणि इतर हॉटेल्स यांचं सगळं निराळं असतं नाही? नाही म्हणजे दोन भिन्न स्पीड मध्ये ही हॉटेल्स चालतात. म्हणजे कॉलेजच्या वेळेला एक वेगळा स्पीड असतो आणि कॉलेज संपल्यानंतर सायंकाळी ते हॉटेल बंद होईपर्यंतचा एक वेगळा स्पीड असतो. इथले विषय निराळे, इथले ताणतणाव निराळे, इथले संबंध निराळे. आणि इतर हॉटेल्समध्ये मात्र मागच्या किंवा पुढच्या आयुष्याचा जमा खर्च, हिशेब किंवा उर्वरित आयुष्याचा जमा खर्च मांडायचा. पण या हॉटेलमध्ये मात्र आजचा विचार, तरुणपणाचा विचार, गर्दी, मित्रमैत्रिणींची. मैत्रीण अशी कधी नव्हतीच तुला? एकही नाही.
मानसिक आणि आर्थिक. म्हणूनच सामाजिक वगैरे पातळ्यांवर मित्रमैत्रीण ही संकल्पना नीट समजून घे, नाहीतर गोंधळ उडेल. असं कॉलेजमध्ये असताना एक वृंदा गंभीर नावाची मुलगी होती. ती मला म्हणाली, आवडायची तुला? तिला तू? माहित नाही, असं ती म्हणाली. मग काय, नाच सोडला. पुढे प्रॉब्लेम्स. पुढे काय झालं? लग्न झालं तिचं. नवरा असिस्टंट कलेक्टर आहे. ठीक आहे की मग. हो, नवरा फक्त 13 वर्षांनी मोठा आहे तिच्यापेक्षा. नाही, मला तिचा कधी राग नाही आला, आणि आता तर नाहीच नाही. फक्त आयुष्यात कधी एकदा मला ती भेटली तर एकच प्रश्न विचारणार आहे, का? जस्ट वाय. बस एवढंच विचारायचं तिला. आपल्या वेळी मात्र बहुतेक जोडपी लग्नापर्यंत जायचीच नाही. आजकाल प्रोबेशन पिरियडच जास्त आणि कन्फर्मेशन कमी. काय ग, काय आलं? काही नाही, बँडेजचं लक्षातच राहत नाही. खूप दुखलं का ग? नाही, आपलाच हात नाही लागत तितकासा. म्हणूनच जखमांचं काही वाटत नाही, त्या बऱ्या होतात. फक्त व्रण राहतात मागे, आठवणींचे, नको असलेल्या. आठवणींचे नकोसे वाटणारे व्रण पुसले जाऊ शकतात नव्या घटनांनी, नव्या माणसांच्या आजूबाजूला असण्याने. पण तरीही काही कमिट करावं असं वाटत नाही. म्हणजे वाटत नाही हे खोटं आहे, कमिट करायचं नाही असं ठरवलंय. शक्यतो संबंध, नातेसंबंध तपासून घ्यायचे अगदी पूर्णपणे, आणि मगच पाऊल पुढे टाकायचं. बाहेर जरी मी कसाही वागत असलो तरी मनातनं हेच ठरवलंय, अगदी पक्क. काहीतरी ठरवायचं आहे हे ठरवलंयस हे तरी नशीबच समजायचं. मग ठरवून टाक, काहीही झालं तरी फी वाढीबद्दल ठाम राहायचं. ते आहेच, मी ठरवलं म्हणजे ठरवलं. तुला माहितीये? हो, ते आहेच. असू नकोस, मी गमतीने म्हणत नाहीये. ठीक आहे, मी समजलो तुला काय म्हणायचं ते.